नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयचा आपण स्वाध्याय सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण गणिताचा भाग सोडवून घेत आहोत. या अगोदर आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा सर्व स्वाध्याय सोडवून घेतलेले आहेत. तर आज आपण महत्त्वाचा भाग नफातोट्यावरती म्हणजेच 9.1 स्वाध्याय क्रमांक सोडवून घेणार आहोत. परीक्षेमध्ये हमखास नफातोट्यावरती प्रश्न विचारले जातात. काही वेळेस आपल्याला सूत्रपाठ नसल्यामुळे प्रश्नाचे उत्तर लवकर काढता येत नाही आणि टक्केवारीमध्ये जर विचारलं तर लवकरात लवकर समजत नाही. तर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे. तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 मधील पहिलं गणित पाहणार आहोत. तर चला करूया पहिलं गणिताची सुरुवात. एका फेरीवाल्याने डझनाला 144 या दराने सफरचंद खरेदी केली आणि प्रत्येकी 15 रुपये या दराने ती विकली तर त्याला किती नफा झाला. आता लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. नफातोट्यावरचा प्रश्न आहे. बघा, डझन म्हणजे किती रे मित्रांनो? डझन म्हणजे किती? डझनाला त्यांनी काय केलेलं आहे? 144 रुपये दिलेले आहेत. त्यांनी काय केलं? एक डझन सफरचंद घेतली तर 144 रुपये दिलेले आहेत एक डझन घेतल्यानंतर. तर मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल? एक डझन सफरचंदाला 144 रुपये दिलेत, परंतु मग एका सफरचंदाला किती रुपये द्यावे लागतील आपल्याला? कारण की त्यांनी पुढे सांगितलं आहे की 15 रुपये दराने ते एक सफरचंद 15 रुपये दराने त्यांनी विकलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? 144 रुपयेला 12 रुपयाने भागावं लागेल. म्हणजे 12 वस्तूंचा काय झाला? एक डझन झाला. 12 वस्तूंचा काय झाला? एक डझन झाला. 12 वस्तूंचा एक डझन होऊ शकतो म्हणजे होतो. म्हणजे 12 वस्तूंचा एक डझन म्हणजे एका सफरचंदाची किंमत किती असणार? एका सफरचंदाची किंमत किती असणार आहे? एका सफरचंदाची किंमत किती असणार आहे? 144 भागिले 12. 144 भागिले 12 जर आपण केलं तर आपलं उत्तर किती? तर मित्रांनो, 12 एके 12, 12 एके 12 राहिले 2, 12 दोन्ही 24. म्हणजे एका सफरचंदाची किंमत किती आली आपली? 12 रुपये आली. एका सफरचंदाची किंमत किती आली? 12 रुपये आली. आणि आपली विक्री किंमत किती आहे रे? एका सफरचंदाची विक्री किंमत किती आहे? 15 रुपये आहे. 15 रुपये आहे. 15 रुपये आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? विक्री किंमत बरोबर 15 रुपये. विक्री किंमत बरोबर 15 रुपये सांगितलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला नफा किती झाला हे विचारलं आहे. तर आता नफ्याचं सूत्र काय आहे रे? सूत्रपाठ असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही गणितातील सर्व सूत्रे पाठ करून ठेवा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खूप महत्त्वाचे सूत्र आहेत मित्रांनो. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे? 15 रुपये आहे आणि खरेदी किंमत किती आहे? 12 रुपये आहे. मग आता वजाबाकी जर केलं तर किती राहते? 3 रुपये झाला. म्हणजे एका सफरचंदासाठी आपल्याला किती रुपये नफा झाला? 3 रुपये झाला. एका सफरचंदासाठी आपल्याला 3 रुपये नफा झालेला आहे. नफा झाला आहे. तर आता काय करावं लागेल? एका सफरचंदासाठी 3 रुपये नफा झाला, बरोबर की नाही? मग आपल्याला किती सफरचंदासाठी नफा विचारलेला आहे रे? तर आपल्याला 12 सफरचंदासाठी नफा विचारलेला. म्हणजे त्यांनी सफरचंद किती घेतलेले आहेत? 12 सफरचंद घेतलेले आहेत. मग एका सफरचंदासाठी 3 रुपये नफा. तर 12साठी किती? एकासाठी 12 तर 3. एका सफरचंदाला 3 रुपये नफा. तर 12 सफरचंदाला किती? तर आता काय करावं लागेल मग? 3 गुणुले 12 करावं लागेल. 12 गुणुले 3 म्हणजे 3 सफरचंदाचा. 12 एके 12, 12 दोन 24 आणि 12 त्रिक 36. म्हणजे 36 रुपये आपला काय झाला? नफा झाला. 12 सफरचंदासाठी 3 रुपये काय झाला? नफा झाला. 3 रुपये काय झाला? नफा झाला. 36 रुपये नफा झाला. उत्तर आहे का बघायचं आहे गणितामध्ये. 36 रुपये 4 नंबरचा पर्याय उत्तर आहे. म्हणजे काढलेलं उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरं गणित आहे. 20 घड्याळे 10,200 रुपयाने विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदीत किती नफा झाला? तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? तर मग मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला तर लगेच उत्तर समजतं आपल्याला. 20 घड्याळे किती रुपयाने विकलेले आहेत? 10,200 रुपयांना. आणि 4 घड्याळाच्या किमती इतकं काय झालेलं आहे? खरेदी किमती इतका नफा झालेला आहे.
तर बघा आता व्यवस्थित गणित समजून घ्यायचं आहे. 20 घड्याळे आपण काय करायचं आहे, 20 घड्याळे किती रुपयाला विकलेत, 20 घड्याळे घड्याळ बरोबर 10,200 रुपयांना काय केलेत, विकली आहेत. 10,200 रुपयांना काय झालेत, विकलेली आहेत. विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती. आता 20 घड्याळे 10,020 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतकी नफा झाला. आता आपल्याला काय करावं लागेल, 4 घड्याळांच्या खरेदीत का म्हणजे काय करावं लागेल, 20 मध्ये आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे 4 घड्याळे ॲड करावं लागतील. म्हणजे 20 अधिक 4 किती झाले, एकूण घड्याळ काढायची. तर आपल्याला 20 अधिक 4 म्हणजे 24 घड्याळे काय झाली, एकूण घड्याळे झाली. एकूण घड्याळे झाली. बघा व्यवस्थित लक्ष द्या. 20 घड्याळाची किंमत किती आहे, म्हणजे विक्री किंमत किती आहे, 10,200 रुपये. अजून आपल्याला काय केलं आहे, 4 घड्याळं त्यामध्ये ॲड केलेत आपण. 4 घड्याळे आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे किती झाली, 24 घड्याळाच्या किमती एवढी झाली. म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, खरेदी किंमत किती विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला 24 आपण इथे 4 ॲड केलेलं आहे, कारण की आपल्याला 24 किंमत काढायची आहे म्हणून. आता मग काय करावं लागेल, 24 घड्याळे झाले. म्हणजे 24 घड्याळाची किंमत किती झाली, 24 घड्याळाची म्हणजे खरेदी किंमत बरं का 10,200 रुपये झाली. तर एका घड्याळाची किंमत किती आपल्याला काढायची आहे. अगोदर आपण एका घड्याळाची किंमत काढून घेऊया. म्हणजे एका घड्याळाची किंमत किती काढायची विचारली. मग आता 10,200 भागिले आपल्याला काय करावं लागेल, 24 करावे लागेल. जर तुम्हाला 24चा पाडा येत नसेल तर तुम्ही 2 ने सुद्धा भाग घालवू शकता. बघा, बे के बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10, बे पंचे 10, बे के बे आणि 0 0. बघा 5,100 भागिले 12 आले. जर तुम्हाला आता इथे 12चा पाडा असेल तर 12 ने भाग घालवा, नसेल येत तर तरी सुद्धा तुम्ही परत बेने भाग घालवू शकता. 12 1 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. आता 51 मधनं 48 गेल्यानंतर खाली किती राहते रे, 51 मधनं 48 गेल्यानंतर खाली किती राहते, 3 राहते. मग 3 इथं 0 आला, 30 आले. तर 12 दोन्ही 24 आले आणि राहिले 6, 12 पंचे 60. बघा आता 425 हे काय झालं, एका घड्याळाची किंमत झाली. एका घड्याळाची किंमत किती झाली, म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती झाली, 425 रुपये. 425 रुपये काय झाली, खरेदी किंमत झाली. आणि विक्री किंमत त्यांनी किती सांगितली, 20 घड्याळ किती रुपयाला विकलेत, 10,200 रुपयाला 20 घड्याळ विकलेत. जर तुम्हाला आता हे गणित जर आपलं बरोबर आहे का नाही हे जर ठरवायचं असेल ना, तर आपल्याला काय करावं लागेल, या 425ला ही आपली खरेदी किंमत आहे. मग विक्री किंमत कितीला विकली त्यांनी, विक्री 10,200 रुपयाला विकलेली आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, 425 ही खरेदी किंमत काढलेली आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे बघा, 10,200 रुपयाला काय केलेलं आहे, जर खरेदी किंमत 10,200 रुपयाला विकली आहे म्हणजे 24 घड्याळाची किंमत, 4 घड्याळाची ॲड किंमत किती आहे. म्हणजे आपल्याला ह्याला जर आपण 24 ने गुणाकार केला ना, तर आपलं सुद्धा उत्तर किती येणार आहे, 10,200चं उत्तर येणार आहे मित्रांनो. तर काढलेलं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 425 रुपये पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये 425 रुपये आहे, त्यामुळे काढलेलं उत्तर सुद्धा आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर तिसरं गणित घ्यायचं आहे लगेच. तिसरं गणित बघा, एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि प्रत्येकी 2 याप्रमाणे विकतो, त्यांचा नफा किती. बघा आता एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिली खरेदी करतो. 20 रुपये डझनाने एक माणूस किती रुपये, 20 रुपये डझन. 20 रुपये डझन. डझन म्हणजे किती वस्तू, 12 वस्तू. समजून घ्यायचं आहे, पाठच करून घ्यायचं आहे, ग्रोस डझन. आता खरेदी किंमत किती आहे आपली, 20 रुपये डझन. खरेदी किंमत आहे ही 20 रुपये डझन खरेदी किंमत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खरेदी करतो आणि प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे विकतो. 20 रुपये डझन त्यांनी खरेदी किंमत केलेली आहे आणि प्रत्येकी किती रुपयाने विकतो, तो 2 रुपये प्रमाणे विकतो. मग आता 12 वस्तू 20 रुपयाला, तर
त्यांचा नफा किती आपल्याला विचारलाय. 12 वस्तू कितीला आहेत, 12 वस्तू कितीला आहेत आपल्या 20 रुपयाला. तर त्यांचा नफा विचारलेला आहे आणि प्रत्येकी 2 रुपये लिखतो. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ह्या वस्तू 12 आहेत, वस्तू 12 गुणुले नफा करावं लागेल, गुणुले नफा करावं लागेल. नफा किती आहे रे, तर 12 गुणुले 2% काय आहे, नफा आहे. 2 काय आहे, नफा आहे. म्हणजे तो 2 रुपयाला विकतोय. मग आता मग किती किंमत आली, 24 रुपये ही काय झाली, विक्री किंमत झाली. 24 रुपये काय झाली, विक्री किंमत झालेली आहे. तर आपल्याला नफा काढायचा आहे. तर 24 रुपये विक्री किंमत झाल्यानंतर नफा काढायचा आहे आपल्याला. नफा बरोबर काय असतंय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती आहे आपली, 24 रुपये आहे, वजा खरेदी किंमत किती आहे, 20 आहे. मग किती आले, 24 वजा 20 किती आले, 4 आलेलं आहे. 24 वजा 4 काय, खरेदी किंमत 4 रुपये. मग आपला नफा किती आला, तर 4 रुपये. पर्यायामध्ये 4 आहे का ते बघायचं आहे. बघा पर्यायामध्ये 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे. एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. बघा आता एक वस्तू 500 रुपयाला विकली, एक वस्तू किती रुपयाला विकलेली आहे, 500 रुपयाला विकली आहे. तोटा काय आहे, एक वस्तू 500 रुपयाला विकली, तोटा काय आहे आपला, 500 रुपयाला विकली असते तर तोटा झाला असता, तोटा झाला. जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असते तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे. प्रश्न समजून घेतला तर आता विक्री किंमत किती आहे बघा. पहिली विक्री किंमत किती आहे, 500 रुपये, 500 रुपये. तोटा किती आहे, x मानू आपण, तोटा तर आपल्याला दिले नाही परंतु x मानू. त्यानंतरची दुसरी विक्री किंमत किती आहे रे, दुसरी विक्री किंमत किती आहे, 700 रुपये. आणि तोटा त्या किमतीचा किती असणार आहे, बरोबर 3x असणार आहे, कारण की तिप्पट सांगितलेलं आहे म्हणून 3x. मग आता खरेदी किंमत बरोबर तोटा अधिक विक्री, तोटा अधिक विक्री, तोटा अधिक विक्री. तर काय येईल आता, तोटा वजा विक्री असेल. बघा आता हां, x अधिक 500 किती आले, मग x अधिक 500 करायचे आपल्याला. खरेदी किंमत किती आहे, परत सूत्र लक्षात ठेवायचे. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. दोन गणित आपल्याला सोडायचं आहे बघा. 700 वजा 3x, 700 वजा 3x करावं लागेल. आता बघा x अधिक 500 हे काय झालं, आपलं पहिली खरेदी किंमतीचं झालं. बरोबर काय करावं लागेल, 700 वजा 3x. मग आता x आणि x किती झाले, 4x झाले. 700 वजा 50, 700 वजा 500 झालं. मग आता 700 वजा 500 किती आलं, 200 आलं. इकडे किती आहे, 4x आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 200 भागिले हे x इकडे घ्यावे लागेल म्हणजे 4. x बरोबर किती आले, 4 1 4, 4 5 20 म्हणजे 50 आलं. x बरोबर किती आले, 50 आले. 50 काय झालं, आपला तोटा झाला. आता खरेदी बरोबर काय आहे, खरेदी बरोबर सूत्र परत वापरायचं आहे, तोटा अधिक विक्री, तोटा अधिक विक्री. तर 50 अधिक आपला काय झाला, तोटा झाला. आणि खरेदी किती आहे, 500 खरेदी किंमत आहे. मग 50 आणि 500 किती झाले, 550 रुपये झाले. 550 रुपये काय झालं, खरेदी किंमत झाली. तर बघा पर्यायामध्ये आहे का, बघा 550. 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे 550. म्हणजे काढलेलं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. एका माणसाने 5 नंबरचा प्रश्न आहे. एका माणसाने नगाला
4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते, त्याने बाकीचे आंबे 48 रुपयाला आंबे या दराने विकले, तर त्यांचा नफा किंवा तोटा किती असेल? तर बघा आता, एका माणसाने नगाला काय केलेलं आहे, 4 रुपये दराने आंबे खरेदी केले आहेत. 4 रुपये दराने काय केलेले आहे, आंबे केलेले आहेत. किती नंबरचं गणित आहे आपलं? 5 नंबरचं गणित आहे. एका माणसाने नगाला, म्हणजे नग म्हणजे किती, 120 रुपये दिलेले आहेत. बघा खरेदी किंमत बघा आता आपल्याला कसं करावं लागेल. नग म्हणजे किती, 2 डझन. एका माणसाला म्हणजे 24 असतात बघा. नग म्हणजे किती, 24 असतात. नग म्हणजे 24 असतात. नगाला किती केले, 4 रुपये दराने. नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केलेत. सॉरी, नगाला 4 रुपये दराने म्हणजे 4 गुणुले 120 किती आले, 480 रुपये झाले. 20 आंबे सडलेले होते. 20 आंबे सडलेले होते. बघा 480 आंबे होते, 20 आंबे त्यातले सडलेले होते. म्हणजे आपल्याला आंबे किती होते, 120 आंबे खरेदी केले. ते खरेदी केलेले आंबे वजा सडलेले आंबे. खरेदी केलेले आंबे वजा सडलेले आंबे करायचे आपल्याला. सडलेले आंबे बघा आता 120 आंबे होते, त्यातले सडलेत किती, 20 आंबे. उरले किती, 100 आंबे. मग 10 की काय परत सांगितले, 48 आंब्याला 10 आंबे या दराने विकले. त्यातले काय केले, 10 आंबे किती दराने विकलेत, 10 आंबे किती दराने विकलेत, 48 रुपयाने. मग काय करावं लागेल, 10 गुणुले 48 करावं लागेल. उत्तर किती येते, 480. आता विक्री किंमत अधिक खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती आहे रे, 480 अधिक ही खरेदी किंमत किती आहे, 480. म्हणजे हे दोन्ही काय झाले, समान झालेलं आहे. म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, ना नफा ना तोटा, ना नफा ना तोटा झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 5 नंबरच्या प्रश्नामधलं 3 नंबरचं उत्तर आहे, ना नफा ना तोटा झालेला आहे. त्यानंतरचा 6 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे. रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,15,000 रुपयांनी तोट्याने विकली. 65,500 रुपयाला घेतलेली गाडी 11,15,000 रुपये तोट्याने विकली, तर त्यांनी ती गाडी किती रुपयांना विकली? आता खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, लगेच समजतोय. बघा रहीमने कितीला गाडी घेतली, खरेदी किंमत किती आहे त्याची बघूया. खरेदी किंमत किती आहे, 65,500 म्हणजे रुपयांना किती खरेदी किंमत आहे. आणि कितीला विकली त्यांनी, विक्री किंमत काढूया. विक्री किंमत किती आहे, 11,15 म्हणजे 11,250 रुपये काय केले, तोट्याने विकले. तोटा झालेला आहे त्याला 11,15,000. त्यानंतर बघा आता काय करावं लागेल आपल्याला, तर त्याला किती रुपयाला त्यांनी विकली. म्हणजे खूप सोपं गणित आहे. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत किती आहे, 65,500 वजा 11,250 किती येते. मग शून्यातला शून्य गेलं, 5 आले, 10तनं 5 गेले, 5 राहिले. हा 4ला 1 आलं, 5तनं 3 गेले, 2 राहिले. 5तनं 1 गेलं, 4 राहिले. आणि 6तनं 1 गेले, 5 राहिले. म्हणजे 54,250 हे काय झालं आपलं उत्तर असणार आहे. बघायचे कुठं आहे, 54,250 सी नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे. म्हणजे काढलेलं उत्तर सुद्धा आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. एका वस्तूची विक्री किंमत त्यांच्या खरेदी किंमतीच्या किती दुप्पट आहे का नाही, तर नफा किती. आता बघा खरेदी किंमत बरोबर x मानू. खरेदी किंमत बरोबर x, विक्री किंमत
बरोबर 2x नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. खूप सोपे गणित आहेत मित्रांनो, व्यवस्थित लक्ष दिलं तर समजणार आहे. मग 2x वजा x बरोबर नफा बरोबर किती आला मग x, म्हणजे नफा काय होतो खरेदी किमती इतकाच येतो. नफा खरेदी किमती इतकाच येतो. बघा नफा खरेदी किमती येतो. डी नंबरचा पर्याय बरोबर आलेला आहे. आपण काढलेलं उत्तर सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 9.2 घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.